श्री हरी राम गीता पुराण ग्रंथामध्ये राम गीता अनेक प्रकारच्या उपलब्ध आहेत. प्रत्येक गीतामध्ये वक्ता श्रीराम आहेत, मात्र ग्रंथांचे श्रोते आणि ग्रंथामध्ये प्रतिपादित केलेले विषय हे भिन्न भिन्नच आहेत. अध्यात्म रामायणाच्या उत्तरकांडातील 5व्या सर्गाच्या रूपात एक रामगीता प्राप्त होते. सीता वनवास प्रसंगाच्या दरम्यान एकदा लक्ष्मणजींनी भगवान रामचंद्रांना अज्ञान रूपी सागरास पार करण्याकरिता ज्ञानोपदेश करण्याची प्रार्थना केली. तेव्हा श्री रघुनाथजींनी त्यांना जो उपदेश केला त्यासच रामगीता असे म्हणतात. या गीतेमध्ये युक्तियुक्त विवेचन द्वारे आत्मज्ञानाचंच विशुद्ध ज्ञान सांगून इंद्रियांना विषयांपासून निवृत्त करून आत्मानुसंधान हेतू प्रेरित करण्यात आले आहे. विवेच्य सामग्री गूढ अशी वेदांतिक असूनही सहज आणि सारगर्भित अशी अवघ्या 60 श्लोकांची ही गीता आहे. आपणास रामगीता मुक्त भावानुवाद वाचनेने ऐकणेस्तव उपलब्ध करून देत आहोत. हरी कृपेनेच घ्यावा वाचन आणि श्रवणानंदही. आपला हरी चरण रज ॲडव्होकेट चंद्रप्रकाश ग पवार. श्री हरी रामगीता मुक्त भावानुवाद. श्री महादेव म्हणाले, एके दिवशी भगवान राम ज्यांचे चरणकमलांची सेवा साक्षात श्री लक्ष्मीजी करतात एकांती बसले होते. त्यावेळी शुद्ध चित्ती लक्ष्मणजींनी त्यांचे समीप जाऊन भक्तिपूर्वक प्रणाम करून अति विनीत भावाने विचारणा केली. हे महामते, आपण शुद्ध ज्ञान स्वरूप समस्त देहधारी जनांचे आत्मा, सर्वांचे स्वामी आणि निराकार स्वरूप आहात, जे आपल्या चरण कमलांकरिता भ्रमरूपच की आहेत. त्या परम भगवंताचे सहवासी रसिकांनाच आपण ज्ञानदृष्टीने दिसत असता. हे प्रभो, योगी जन ज्यांचे निरंतर चिंतन करतात, या संसारापासून सोडविणाऱ्या आपल्या त्या चरण कमलांचा मी शरणागत आहे. आपण मला उपदेश करा, ज्याद्वारे मी सुगमतेनेच ह्या अज्ञानरूपी अपार स्वरूपी समुद्रास पार करेन. श्री लक्ष्मणजींचे सर्व वचन ऐकल्यानंतर शरणागत वत्सल भूपाल शिरोमणी भगवान श्रीराम ऐकण्यास अधीरसा झालेल्या लक्ष्मणांना त्यांचे अज्ञान अंधाकाराचा नाश करण्यास्तव प्रसन्न चित्ताने उपदेश करू लागले. भगवान श्रीराम म्हणाले, सर्वप्रथम आपापल्या वर्ण आणि आश्रमासाठी शास्त्रात सांगितलेल्या क्रियांचा यथावत पालन करून चित्तशुद्धी झालेवर त्या क्रियाकर्मांचा त्याग करावा आणि शमदमादी साधनांनी संपन्न होऊन आत्मज्ञान प्राप्तीस्तव सद्गुरूंच्या शरणी जावे. कर्म हे देहांतराच्या प्राप्तीस्तव धारण केले जाणे स्वीकार केले गेले आहे. कारण त्याचेवर प्रेम ठेवणाऱ्या पुरुषाकडून इष्ट अनिष्ट अशा दोन्ही प्रकारच्या क्रिया होत असतात. त्यामुळे
धर्म आणि अधर्म अशी दोघांचीही प्राप्ती होते. नित्या कारणेच देहाची प्राप्ती होत असते, ज्याचे द्वारा पुन्हा कर्मेच केली जातात. या प्रकारे हे संसार चक्रासमान सतत चालूच की राहते. श्लोक 6 अखेर. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.